MHT-CET एक्झाम देऊन फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागलेला आहे. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी, पॅरेंट्स आणि माझ्यासारखे शिक्षक करतायत. आणि जरी माझ्या चेहऱ्यावर हे हसू दिसत असलं तरीही तुमच्यासारखीच माझी अवस्था आहे. कारण मी दरवर्षी जे विद्यार्थी, जे पॅरेंट्स विचार करत असतात, तो सर्व अनुभव मला माहीत आहे. म्हणजे तुमच्यासारखे MHT-CET PCM ग्रुप दिलेले अनेक विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेले आहेत. त्यांचंसुद्धा मला चांगल्या कॉलेजमध्ये त्यांच्या पर्सेंटाईलनुसार, त्यांच्या फायनल मेरिट रँकनुसार ॲडमिशन करायचं आहे. तसंच तुम्हालासुद्धा विद्यार्थ्यांना, पालकांना टेन्शन थोडंसं असेल, की कॉलेज सर्चिंग चाललेलं आहे, हे हॉस्टेल सर्चिंग चाललेलं आहे. कॉलेजचं हॉस्टेल कुठे आहे? इन कॅम्पस आहे, कॅम्पसच्या बाहेर आहे, हॉस्टेल आहे की नाही? फीज किती आहेत? आणि सीट्स किती आहेत? हे सर्व सर्च तुम्ही करत आहात. प्लेसमेंट्स काय आहेत? आणि तो एरिया जो आहे तो छान आहे की नाही? म्हणजे खूप दूर आहे का? शहराच्या जवळ आहे का? म्हणजे हे सर्व सर्च तुम्ही इंटरनेटवर करत आहात. हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच तुमचं थोडंसं टेन्शन कमी करण्यासाठी YouTubeवर मी जवळपास जास्तीत जास्त जे काही टॉपचे कॉलेज आहेत, त्या टॉपच्या कॉलेजेसचे गेल्या वर्षीचे कॅप 1चे कट ऑफ काय होते, त्याचे व्हिडिओज मी घेऊन आलेलो आहे. अजूनही जर तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन कॉलेजेसवर येत राहणार आहेत. ओके. पहा, इथे मी या अगोदरही इथे कालच एक व्हिडिओ हे केलेला आहे ICT मुंबईचा. त्याच्या अगोदर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीवरचा व्हिडिओ आहे, VGTI कॉलेजचा व्हिडिओ आहे, CUP कॉलेजचा व्हिडिओ आहे आणि अनेक असे अपडेट्सचे व्हिडिओज मी तयार करत असतो. म्हणून मी सांगतोय की प्लीज सबस्क्राईब करा. ओके. आजचा जो आपला टॉपिक आहे, तो टॉपिक आहे एक कॉलेज. असं कॉलेज की ज्या कॉलेजचं जे टेक ब्रांचचे कट ऑफ आहेत, ते अनेक गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षाही जास्त जातात. आणि ते कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये SPIT मुंबई या नावानेही ओळखलं जातं. तर त्या कॉलेजचे गेल्या वर्षी कॅप 1चे कट ऑफ काय होते ते. ओके. पहा, आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, की तुम्ही त्या कट ऑफच्या लिस्टपर्यंत कसं जाऊ शकता. कारण माझा प्रयत्न असा असतो, की तुम्हालाही ते कट ऑफ पाहता आले पाहिजेत. तुम्हालाही ती माहिती सर्च करता आली पाहिजे. Googleवर जायचं आहे, MHA-CET टाइप करायचं आहे. फर्स्ट वेबसाईट येईल. ही वेबसाईट ओपन झाली. या वेबसाईटमध्येही ते कॅपमध्ये जायचं आहे आणि गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहिजे आहेत. म्हणून 2025-26 सर्च करायचं आहे. ही वेबसाईट ओपन होईल. इथे BE BTechवर क्लिक करायचं आहे. पहा, ही वेबसाईट ओपन होईल आणि इथे BE BTechवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या वेबसाईटवर येऊ. आता ही जी वेबसाईट आहे, ही गेल्या वर्षी जे ॲडमिशन झाले BE BTechचे, ते ह्या वेबसाईटच्या माध्यमातून झाले. म्हणून ही जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर इथे खाली पहा, कॅप राउंड 1 MH कट ऑफ आणि त्याच्याच खालोखाल कॅप राउंड 1 AI कट ऑफ. ऑल इंडिया म्हणजे JEE मेन थ्रू जे ॲडमिशन्स होतात, ते तिथे कट ऑफ आहेत. आणि त्याच्या खालोखाल इन्स्टिट्यूट वाईज, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड, चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस. अजून इथे खाली पहा, लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी. लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस कॅप राऊंडमध्ये भाग घेतात. त्या कॉलेजेसमध्ये ब्रांचेस कोणकोणते आहेत, त्यांचा इनटेक काय आहे, गव्हर्नमेंट आहेत की नॉन गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहेत की नॉन ऑटोनॉमस आहेत, हे सर्व तुम्हाला त्या लिस्टमध्ये कळतं. ओके. आता सध्या तरी आपण इथे ती लिस्ट काढलेली आहे इनटेक कॅपॅसिटीची. आणि मी सरदार म्हणजे तुम्ही असं सरदार सर्च केलं की 2 कॉलेजेस येतात. एक आहे SPC, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी, आणि एक आहे SPIT, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. दोन्ही कॉलेजेस जे आहेत ते लागूनच आहेत, जवळपासच आहेत. एकाच कॅम्पसमध्ये म्हटलं तरीही चालेल. कारण अंधेरीचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये भवन्स कॉलेज, SPC आणि SPIT हे जवळ-जवळ कॉलेजेस आहेत. ओके. आता
या कॉलेजमध्ये SPIT मध्ये पहा, भारतीय विद्या भवन्स, मी भवन्स कॉलेज म्हणालो ना, ते भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई अनएडेड आहे, ऑटोनॉमस आहे आणि टोटल इनटेक कॅपॅसिटी किती आहे 480. आता इथे क्लिक केल्यानंतर जेव्हा मी त्याचे डिटेल्स काढल्या तेव्हा इन्स्टिट्यूट कोड येतोय 03215. भारतीय विद्याभवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई भवन्स कॅम्पस. रिजन मुंबई आहे, डिस्ट्रिक्ट मुंबई सबर्बन आहे. पहा, स्टेटस अनएडेड असलं तरीही ऑटोनॉमी स्टेटस ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे टॉपचं ऑटोनॉमस कॉलेज आहे मुंबईतलं, लक्षात ठेवा. मायनॉरिटी स्टेटस नॉन मायनॉरिटी आहे. आणि इथे पहा, एक महत्वाची गोष्ट आहे की या कॉलेजमध्ये फक्त टेक ब्रांचेस आहेत. ओके, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या टोटल 120 सीट्स आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 240 सीट्स आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120 सीट्स आहेत. आता हा टोटल इनटेक 240 प्लस 120 मीन्स 480 होतो आणि 5% कोटा जो आहे तो TFWS साठी आहे. ओके, आता गेल्या वर्षी या कॉलेजचे कट ऑफ कॅटेगरी वाईज, मेरिट रँक वाईज आणि पर्सेंटाईल वाईज काय होते, मी हे सर्च करून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे, या PDF मध्ये थाउजंड्स ऑफ पेजेस आहेत. मी सर्च केलेलं आहे, सरदार हे नाव सर्च केलेलं आहे, भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई. आणि इथे पहा, फर्स्ट कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ चेक करूया. GOPNS 504 99.80, खूप हाय कट ऑफ लागतात. पहा, GSCS 6140 98.20, GSTS 24610 92.83, GVJS 2561 99.20, GNT1S 2703 99.16, GNT2S 2765 99.15, GNT3S 2530 99.21, GOBCS 1644 99.46, GACBCS 2070 99.34, LOPENS 1131 99.61, LSCS 12089 96.52, LSTS 32388 90.50, LVJS 9275 97.34, LNT2S 3373 98.98, LOBCS 2289 99.28, LSCBCS 2241 99.29, PWD OpenS 22,035 93.59, PWD SCS 43,053 87.30, PWD OBCS 49,860 85.10, Defense OpenS 3,936 98.83, Defense SCS 28,564 91.69, Defense OBCS 4,350 98.71, TFWS 981 99.65. orphan कॅटेगरीचा कट ऑफ आहे 1,16,656 60.42 आणि EWLचा कट ऑफ आहे 2,584 99.20. नेक्स्ट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा पहा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग GOPNS 684 99.74, GSCS 7,330 97.89, GSTS 33,451 90.15, GVJS 4,972 98.54, GNT1S 2,593 99.20. Next, GNT2S 4,312 98.72, GNT3S 1,455 99.52, GOBCS 1,602 99.48, GACBCS 2,049 99.34, LOPENS 1,086 99.62, LSCS 13,223 96.22, LSTS 41,702 87.68, LVJS 17,503 94.94, LNT1S 6,300 98.18, LNT2S 9,203 97.36, LNT3S 2,783 99.15.
LOBCS 2965, 99.10, LSCBCS 3826, 98.85, PWD Open S 21,480, 93.76, PWD OBCS 57,275, 82.83, PWD SCBCS 36,169, 89.29, Defense Open S 4,334, 98.72, Defense SCS 22,896, 93.35, Defense OBCS 7,478, 97.85, Defense SCBCS 6,428, 98.15, TFWS 839, 99.69, PWD ROBCS 22,058, 93.58, Defense RNT3S 5,648, 98.36, Orphan category 1,87,196, 16.86, EWS category 3,227, 99.20, sorry 02. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, जी ओपन एस 1,470, 99.53, GSCS 11,673, 96.66. लक्षात ठेवा, हे जे काही कॉलेज आहे SPIT, हे कॉलेज प्रायव्हेट ऑटोनॉमस असलं तरीही महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसमध्ये आहे आणि इथले जे प्लेसमेंट्स आहेत ते खूप छान प्रकारे लागतात. हायेस्ट पॅकेज जे आहे ते आय थिंक लास्ट इयरला 54 लाख फॉर LPA गेलेलं. मीन्स छानपैकी इथे प्लेसमेंट सेल आहे, तो वर्कआउट करतोय. GSTSचा कट ऑफ पहा, आपण पाहत होतो इलेक्ट्रॉनिक्सचे कट ऑफ. GSTS 37,745, 88.86, GVJS 6,699, 98.07, GNT1S 6,133, 98.23, GNT2S 5,016, 98.53, GNT3S 3,099, 99.05, GOBCS 3,110, 99.05, GACBCS 4,792, 98.59, LOPENS 2,419, 99.24, LSCS 14,657, 95.78, LSTS 85,437, 73.13, LVJS 29,558, 91.31, LNT2S 13,825, 96.00, LNT3S 13,535, 96.13, LOBCS 5,027, 98.53, LSCBCS 6,678, 98.08, PWD Open S 64,519, 80.35, PWD OBCS 1,31,902, 53.26, Defense Open S 5,350, 98.43, Defense SCS 30,797, 90.97, Defense OBCS 10,236, 97.09, TFWS 2,511, 99.21 आणि EWSचा कट ऑफ होता 4,518, 98.67. हे जे काही आपण कट ऑफ 3 ब्रांचेस पाहिले, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर याचे कट ऑफ जे आहेत, याच्या फीज, या ब्रांचेसच्या फीज पाहिजे, हे गेल्या वर्षीचे पहा 2025-26ची त्या SPIT कॉलेजच्या वेबसाईटवर असलेलेच फी स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर मांडत आहे. पहा इथे ओपन कॅटेगरीची फीज जी आहे ती 2,12,000च्या आसपास आहे. SC STची फी 2,125 आहे. DT, NT, VJ, SBC आणि TFWची फी 29,516 आहे. EBC, OBC, EWS, SCBC बॉयजची फी 1,20,000च्या आसपास आहे. EBC, OBC, EWC, SCBC गर्ल्सची फी 29,516 आहे. आणि जम्मू काश्मीर अँड GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅटेगरीचे टोटल फी जी आहे ती 26,125 अशी ती त्यांनी फी दिलेली आहे. यावर्षी फी चेंज होऊ शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही कॉलेज आहे, या कॉलेजचा कॅम्पस वगैरे आहे,
तर कॅम्पस प्लेसमेंट्ससाठी हे कॉलेज फेमस असल्यामुळे, मुंबईमध्ये हे कॉलेज असल्यामुळे, मुंबईसारख्या त्यातल्या त्यात अंधेरी एरियामध्ये हे कॉलेज असल्यामुळे खूप टॉपचं कॉलेज आहे. छानपैकी जर तुम्हाला या कॉलेजमध्ये हां, आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, की मला खूप कमेंट्स येत असतात, की "सर, मला हे कॉलेज मिळेल का?" तर मी तुम्हाला एक सांगेन, की जे काही ॲडमिशन्स होतात ते कशाच्या बेसिसवर होतात? फायनल मेरिट लिस्ट रँकच्या बेसिसवर होतात. पर्सेंटाइलच्या बेसिसवर ॲडमिशन्स होत नाहीत. पर्सेंटाइलच्या बेसिसवरून आपला काय येतो? रँक येतो आणि रँकच्या बेसिसवर ॲडमिशन होत असतात. म्हणून हा जो रँक आहे तो महत्त्वाचा आहे, कारण रँक युनिक असतो. रँक हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा असतो. अनेक विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल सेम असू शकतात. ओके. पण अनेक विद्यार्थ्यांचे रँक सेम असू शकत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, हा जो फायनल मेरिट लिस्ट रँक आहे त्याच्या बेसिसवर ॲडमिशन होत असतात. जोपर्यंत तुमचा फायनल मेरिट लिस्ट रँक येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक प्रकारे एक अंदाज येत नाही, की या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल का? म्हणून लक्षात ठेवा, की पर्सेंटाइल हा मार्क्सवरून काढलेले आहेत. मार्क्सच्या बेसिसवर पर्सेंटाइल आले. पर्सेंटाइलच्या बेसिसवर आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक येईल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक नंतर फायनल मेरिट लिस्ट रँक जो येईल त्याच्या बेसिसवरच तुमचे ॲडमिशन होणार आहेत. आणि मी असा शिक्षक आहे, काउन्सिलर आहे, की मला माहीत आहे, की ॲडमिशन कशाच्या बेसिसवर होतात. पर्सेंटाइल करत मी बसत नाही. मी त्या विद्यार्थ्याचा जो फायनल मेरिट रँक आलेला आहे आणि कॅटेगरी रँक आलेला आहे. पहा तुमचा जो रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर जे रजिस्ट्रेशन सुरू होतील, सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आल्यानंतर जे रजिस्ट्रेशन सुरू होतील, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये एक रँक येईल तुम्हाला आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक मिळतील आणि ते रँक स्टेट वाईज असतील, स्टेट लेव्हलचे असतील आणि तुमच्या युनिव्हर्सिटी लेव्हलचे असतील. तर तुमची कॅटेगरी कोणती आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या पुढे किती विद्यार्थी आहेत. म्हणजे मला ही सर्व ॲडमिशन प्रोसेस माहीत असल्यामुळे मी पर्सेंटाइलच्या ऐवजी मेरिट रँकला जास्त महत्त्व देतो. कारण CET सेलसुद्धा मेरिट रँक फर्स्ट देते आणि त्याच्या खालोखाल पर्सेंटाइल देते. मेरिट रँक हा युनिक असतो आणि तो प्रत्येक विद्यार्थ्याचा सेम नसतो. अनेक विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल सेम असू शकतात. म्हणून हा मेरिट रँक चेक करायचा. आता ही जी काही फी आपण बघितलेली आहे, ही फी आणि अजून एक सांगतो, की SPIT कॉलेज जे आहे, या कॉलेजचं म्हणजे जे प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आहे, SPITचं असं हॉस्टेल त्यांचं स्वतःचं कॅम्पसमध्ये हॉस्टेल नाही आहे. म्हणून विद्यार्थी काय करतात, आता माझे अनेक विद्यार्थी SPITला गेलेले आहेत. ओके. किंवा SPCEला गेलेले आहेत. SPCEचं हॉस्टेल आहे. ओके. पण SPITचं जे हॉस्टेल म्हणजे फॅसिलिटीज आहेत, तिथे हॉस्टेल फॅसिलिटी इन कॅम्पस नाही आहे. तर स्टुडंट्स काय करतात, की ॲडमिशन जर SPIT सारख्या टॉप कॉलेजमध्ये होत असेल, तर ते त्या कॉलेजच्या जवळच ग्रुपने काय करतात, की फ्लॅट घेतात. जेणेकरून फ्लॅट किंवा एखादी रूम असेल ते घेतात आणि तिथे ते ॲडजस्टमेंट करतात. ओके. आता ही झाली SPIT कॉलेजविषयी माहिती. आता हे कॉलेज तुम्हाला तुमच्या रँकनुसार जर मिळत असेल, म्हणजे या 3 ब्रांचेसपैकी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असो किंवा इव्हन इलेक्ट्रॉनिक्स असो, ENTC असो. तर हे कॉलेज छान कॉलेज आहे. तुम्ही हे कॉलेज जर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही घेतलं पाहिजे. कारण या कॉलेजचे जे काही माझे स्टुडंट तिथे गेलेले आहेत, त्यांनी जे काही मला रिव्ह्यूज दिलेले आहेत, त्यांचे ज्या प्लेसमेंट झालेल्या आहेत, त्यानुसार मी तुम्हाला तुमच्यासमोर ही गोष्ट मांडत आहे. हे कॉलेज खूप छान आहे. मी पाहिलेलं आहे. पहा माझं BSc केमिस्ट्री जे आहे ते पाटकर कॉलेज गोरेगाव येथे झालेलं आहे आणि त्यामुळे मला भवन्स कॉलेज आणि तो परिसर खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ SPIT कॉलेजवरचा कसा वाटला हे मला नक्की एक लाईक करून कळवा. जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओज बनवत राहीन. कारण काय होतं, की लाईक्स मिळाले, लोकांना आवडत आहे, विद्यार्थ्यांना आवडत आहे, असं जर
तर प्रोत्साहन मिळत जातं आणि आम्ही नवनवीन व्हिडिओज बनवण्याकडे वाटचाल करतो, की अजून व्हिडिओज बनवले पाहिजेत, अजून व्हिडिओज बनवले पाहिजेत. ओके. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असा म्हणजे हा जो चॅनल आहे तो अजून तुमच्या मित्रांपर्यंत, रिलेटिव्हज, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.